आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतोय. कसे मी बघतोय वेगवेगळ्या ड्रेस घालून मी तुमच्या समोर येतोय, पण तुमची एक पावती नाही हो. बरा ड्रेस आहे, वाईट ड्रेस आहे, चांगला ड्रेस आहे, असं नसतंय हो. असं थोडीच असते. कौतुक करायचं असतंय, चांगलं आहे का वाईट आहे बोलायचं असतं, तोंडानं लिहून पाठवायचं असतं काय. आणि कौतुक असं सणसणीत व्हायला पाहिजे हो. हा, ते कोल्हापूरची मिसळ असते ना, तसं सणसणीत व्हायला पाहिजे. हा, हे म्हणा तुमच्या लक्षात आलं असेल, ओढून ताडून का होईना मला कोल्हापुरात पोहोचायचंय आणि मी पोहोचलोय. काय झालंय, राणीने ऑलरेडी कोल्हापूर स्पेशल सुरू केलेले आहे, कोल्हापूरची सिरीज सुरू केलेली आहे. तिचे ऑलरेडी 2 एपिसोड झालेले आहेत, हा 3रा एपिसोड आहे. हा, सोडतो काय. आणि मला आठवतंय दौऱ्यावर, म्हणजे गेली 25-28 वर्ष मी दौरे करतोय ना, कोल्हापुरात पोहोचल्यानंतर आम्ही पहिल्यांदा काय करतो, मिसळ किंवा पांढरा तांबडा रस्सा बिस्सा चोपून झोपायचं आणि मग रात्री प्रयोग करायचा. हे केल्याशिवाय प्रयोग होत नाही, शिस्त आहे ती. हां, तर ही शिस्त आणि तिकडचे पदार्थ वेगवेगळे स्पेशल झणझणीत खणखणीत पदार्थ तुमच्या समोर आणण्यासाठी मी खास पाहुणे ते आमंत्रित केलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? भारती परदेशी. भारती परदेशी. आणि आपलं? तेजस्विनी परदेशी. तेजस्विनी परदेशी. सूनबाई, माझी सून. तुमची सूनबाई. म्हणजे तुम्हाला मुलं किती? 3 मुलं, 2 मुलगे 1 मुलगी. 2 मुले. म्हणजे ही मोठी, या मोठी मोठ्या. आणि धाकट्याचं अजून व्हायचंय? नाही झाले, 8 महिने झालं लग्न. 8 महिने. आणि मुलगी काय करते? मुलगी लग्न झाले तिचंही लग्न झालंय. बरं, तुम्ही मूळच्या कुठल्या? मी गडिंग्लज. जन्म? गडिंग्लज, कोल्हापूर जाऊ. माहिती. गडिंग्लज. आणि तुमचा जन्म? दोघी पण. माझी भाची सून आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बरं, मला सांगा, कोल्हापूर म्हटलं किंवा कुठलाही पश्चिम, नुसतं कोल्हापूर नाही, पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की तिथे तिखट असतं. म्हणजे विदर्भात जसं तिखट असतं तेवढंच तिखट कोल्हापुरात असतं. ही संस्कृती आहे का? म्हणजे पूर्वीपासून तसं? कारण मी अनेक वर्ष येतोय तिथे जी टेस्ट आहे ती अजूनही तशीच आहे. होय, पूर्वीपासून. कोल्हापूर म्हटले की ते झणझणीतच. कशामुळे पण? काय म्हणजे त्याचं कारण काय असावं तुम्हाला? काय पूर्वीपासून आहे. बरं, तुम्हाला काय आवडतं खायला? गोड जास्त. आणि सुनबाईना? मला पण गोडच आवडतं. अच्छा, गड हिंगलजच्या दोन्ही म्हणून तुम्हाला दोघी गोड आवडतं असं काही आहे का? पूर्वी लहानपणापासून मला गोडच आवडतं. जास्त गोड असतं. बरं, तुमच्या माहेरी कोण कोण आहे? माहेरी माझे 2 भाऊ. मोठे? तुमच्यापेक्षा मोठे? भाभी. हा, मोठे. बहिणी आम्ही 5 बहिणी आहे. बरं, तुमचा नंबर कितवा? 3. मी तसं भावात नेण्याच्या 4 नंबर. 2 भाऊ आणि 2 बहिणी नंतर. अच्छा. आणि बहिणीतनी 3 नंबर. 3 नंबर. आणि सगळ्यात धाकटी आता ह्या बहिणी कुठे आहेत सगळ्या? सगळ्या दिलेत, सासरे आहेत. आमच्या कोल्हापूर साईडला तिकडेच दिले. बरोबर. म्हणजे घरात तुमच्या लहानपणी तुमच्यावर काही जबाबदारी पडली नसणार हो? 5 नाही आहे की हो, जबाबदारी होती ना. असं काय कुटुंब ना, मोठं कुटुंब, 5 फॅमिली मोठी होती ना, त्याच्यामुळे 5 जण. म्हणजे तुम्ही कधीतरी पळ काढत असेल ना, मला कंटाळा आला करायची तशी. खायचं कधी कधी. आणि एवढ्या मोठ्या घरातून तुम्ही सासरे आला तेव्हा तुम्हाला खरंच सांगा काय येत होतं जेवायला बनवता? व्हेज जास्त मला, नॉनव्हेज नाही. बरं, काय काय येत होतं मला सांगा? सगळे चपाती, चहा, नाश्ता, पोहे. बरं, सासूबाईंनी तुम्हाला कुठला पदार्थ शिकवला? नॉनव्हेज मध्ये जास्त. हो, पण तुम्हाला जमलेला पदार्थ कुठला? म्हणजे सासूबाईंनी कसं, मला माझ्या शिक्षकाने खूप शिकवलं. माझ्या डोक्यात काय शिरलं किंवा मला काही ते नॉनव्हेज यायचं नाही ना, मग ते सासूबाईंनी शिकवलं मला. बरं, मग त्यातली नॉनव्हेजची अप्रतिम डिश कुठली? दम बिर्याणी. दम बिर्याणी. बरं, आणि तुम्ही जेव्हा परत सासरी आलात तेव्हा तुम्हाला काय काय येत होतं? मला ऍक्च्युली सगळे व्हेज डिश येत होते. म्हणजे गावाकडे आमच्या नॉनव्हेज जास्त करत नाहीत, त्यामुळं मला नॉनव्हेजच्या डिश येत नव्हत्या. मग इकडे मम्मीकडून सगळे डिश शिकले नॉनव्हेज. ओके, इकडे आल्यानंतर ह्यांनी तुम्हाला सगळं? नॉनव्हेज पण आणि नाश्त्याचे सगळे आयटम. ओके. नाश्ता छान करते, खूप छान करते. सगळे आयटम मम्मींकडून शिकलेत, म्हणजे सासूबाईकडून. बरं. म्हणजे थोडक्यात असं आहे की तुम्ही जे शिकलेले आहात ते मम्मींकडून, म्हणजे सासूबाईंकडून नॉनव्हेज. आणि तुम्ही जे शिकलेले तुमच्या सासूबाईंकडून शिकलेलं आहे. म्हणजे थोडक्यात सासूबाईंनी तुम्हाला शिकवलेलं आहे, ह्यांच्या सासूबाईंनी तुम्हाला शिकवलेलं आहे. बरोबर की नाही? म्हणजे तीच चव असणार जी ह्यांची चव आहे. बरोबर, छान बनवते. ओके, व्हेरी गुड. आज तुम्ही काय बनवणार आहात? मी आज काळा भात आणि एकच बनवणार? एकच. आणि मी वरणा वांग मिक्स भाजी. वांग मिक्स भाजी. बस, तुम्ही एक आणि तुम्ही एक. हो. चला, भूक लागलेली आहे, आपण किचन कडे जायचं का? तुमच्यापैकी पहिलं कोण? मम्मी. चला या. चला, कोल्हापूरच्या रेसिपीजना सुरुवात करूया. आपली पहिली रेसिपी कुठली आहे? काळा भात.
मला आपला पडलेला प्रश्न असा आहे, ह्याला काळा भात असं नाव का पडले? काळा मसाला जास्त वापरायला काळा मसाला जास्त घालतो आम्ही. वापरतो. हा त्याच्यामुळे काळा. अच्छा, म्हणून काळा भात आहे. हम्म. ओके, साहित्य सांगतो मला काय काय? हा ही वांगे आहेत, हां, हां, मिरची, हां. ही वाटाणे, काळा ही मसाला. काळा मसाला आहे, तांदूळ आहे, हो. हे हिंग आहे, जिरं, मोहरी, तिखट आणि थोडासा गोल टाकायचा बरं. आणि मीठ. मीठ. आणि खोबरं काय? खोबरं नंतर तयार झाल्यानंतर वरून वरून असं- हे वरून करायचं. हा, टाकायचं. बरोबर आहे. ओके, मला सांगा ह्या काळ्या मसाल्याचं वैशिष्ट्य काय? म्हणजे काळा मसाला आपण जास्त घालतो म्हणून त्याला काळा भात म्हणतोय. हा पण गरम मसाला जो असतो ना तोच थोडस जादा भाजायचं. ओके ओके, हां. मग तसा हा काळा हा, मसाला. तसाच हा. बरं, मला अजून एक सांगा, कोल्हापुरातलं तुम्हाला काय आवडतं? की- काय नाही, महालक्ष्मी आहे, रंकाळा आहे, न्यू पॅलेस आहे, हम्म. फिरण्यासारखे भरपूर ठिकाण आहेत ना. आणि माणसं ज्योतिबा, माणसं तर आहेत खूप आमची, प्रेमळ आहेत, मायाळ आहेत. आणि एकजुटीने काम करतात. पश्चिम हां, खूप महाराष्ट्र आहे. भरभराट होण्याचं धाडसी माझं आहे. कारण तेच आहे. हा हम्म? जाऊ. ओके, साहित्य बघितलेलं आहे. आपण कृतीला सुरुवात करायची. आम्ही थोडंसं तेल तापत ठेवलेलं आहे, पण तेल तापल्याशिवाय आपण पुढे काही करू शकत नाही. म्हणून मी काय म्हणतो, आपण आता सुरुवात करूया. तेल इथे तापलेलं आहे, आता पुढे काय करायचं मला सांगा. जिरं मोहरी काय आपल्याला काय फोडणी हा, करायची? हा, फोडणी करायची. थोडं, थोडं. बस मोहरी. बस ही रेसिपी कोणी शिकवली तुम्हाला? सासूबाईंनी. सासूबाई. हा हे हा. तापलं, मिरची मिरची. बस हा ह्याच्यात आता काय करायचं? तांदूळ ना? तांदूळ. हा, तांदूळ. हिंग थोडं. आता वटाणे वटाणे आपण शिजवून घेतलेत का? हा वापरून आहे. तेच म्हटलं, मऊ मऊ लागले. बस वांगे हे वांगे आपण फक्त कापलेली आहेत ना? बाकी- कापलेले, काही नाही बाकी काही केलं काही नाही. मग ते एक लक्षात ठेवा, वांगी कापल्यानंतर ती पाण्यात ठेवा, नाहीतर ती काळी पडतील. आता कसं आम्ही पाणी काढून टाकलेलं आहे. ह्याच्यात आपण कुठल्याही भाज्या घालू शकतो ना? हा, कुठल्या सगळ्या व्हेज छान होतो भात हम्म. तसा. बेस्ट आहे. आता काय? हे टाकू, थोडीशी लाल तिखट? हा लाल तिखट थोडा थोडं. बस बस. काळा मसाला 2.5 चमचे टाक. 2.5 चमचे ना? 2.5 चमचे काळा घ्यायला पाहिजे ना, थोडा अर्धा. बस. बरं, आपण या मसाल्यामध्ये गरम मसाले कुठले कुठले आहेत? लवंग, दालचीन, वेलदोडे, तमालपत्री, हम्म. मिरे, धने, तीळ, खसखस सगळं मिक्स करून येते. अच्छा. हा एवढं घातल्यानंतर ना भाजी किंवा आमटी काही घेता लागत हा, भाजी आपण कुठलीही घालू काही शकतो ना? ना. बरोबर. सगळं कुठली भाजी चालते. ओके, आता मीठ कधी घालायचं सांगा. आता मीठ आणि गूळ. पाणी घालू आपण. ओके. बंद करू हा, दे. बंद कर. त्या दिवशी घालता असं. काय घाल? हा, घाल. असं. मापाने घालायचं का? हा, हे डबल घालायचे, 2 घाल. कुठल्याही मसाले भाताला ना डबल पाणी घातले ना बरोबर होतं. अच्छा. झालं? सगळं झालं. करेक्ट मापातच झालं होतं आमचं. हा बरोबर ना. हा हा, अप्रतिम वास आलेला आहे. आता मीठ आणि थोडंसं बस. गूळ थोडंसं थोडा अगदी थोडं नावाला. ना बस. बरं, ठीक. ओके, आता आपण ह्याला झाकूया. गॅस बारीक केलेला आहे. तुम्ही सगळं जरा डोळे बारीक करा, कारण तुम्हाला लिहून घ्यायचंय साहित्य आणि कृती. लिहून घ्या. काळा भात बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वांगी, हिरव्या मिरच्या, वाफवलेले मटार, काळा मसाला, तांदूळ, ओलं खोबरं, हिंग, जिरं, गूळ, मोहरी, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं,
मोहरी, हिंग आणि मिरचीची फोडणी करावी. त्यामध्ये भिजवलेला तांदूळ घालून तो परतून घ्यावा. त्यामध्ये वाफवलेले मटार, वांगी, तिखट, काळा मसाला आणि भिजवलेल्या तांदळाच्या दुप्पट गरम पाणी घालून मिश्रण शिजवून घ्यावं. त्यामध्ये मीठ आणि गूळ घालून काळा भात सर्व्ह करावा. आम्ही